नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. नमस्कार, आपण पाहता गर्जना मराठी न्यूज आणि आपण पाहता की सातत्याने या 2025 मध्ये संग्रामपूर तालुक्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसलेले आहेत आणि त्याच प्रकारे आज सुद्धा या वानखेडमध्ये क्रांतीसूर्य ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांचा सुद्धा पुतळा बसलेला आहे. नेमकं या सर्व इथला जो या ठिकाणी जो समाज राहतो या सर्व समाजाचं एकच म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक हे गोविंद चांगल्या प्रकारे नांदतात आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा हा जो पुतळा बसवला याला कशाही प्रकारचा कोणत्या समाजाचा याला विरोध नाही, तरी शासनाने आम्हाला सहकार्य करावे. आणि आपण या ठिकाणी महिला आहेत, आपण त्यांना विचारू की या ठिकाणी जो पुतळा बसला नेमकं याचं काय कारण आहे आणि यांच्यापासून काय प्रेरणा घेसाल, असं मी त्यांना आपण थेट त्यांना विचारू. काय सांगाल आज या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले या जयंती निमित्त या ठिकाणी जो पुतळा बसवला गेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेचा, याबद्दल काय सांगाल? क्रांतीज्योती ज्योतिबा फुले यांनी महिलांची पहिली शाळा उघडली आणि महिलांची पहिली शाळा उघडून त्यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना पहिली शिक्षिका बनवलं. मग सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला जी महिलांना जे शिक्षण दिलं, सावित्रीबाईमुळेच आम्ही जे पंतप्रधानात जे काही महिला जे शिकले आणि त्या जे शिक्षिका जे काही मोठ्या मोठ्या पदावर आहेत ते आम्ही क्रांतीज्योती ज्योतिबा फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळेच आम्ही आहोत. काय सांगाल ताई आपण? महात्मा फुले आणि ज्योतिबाई नसत्या तर मूल आणि चूल याच्यातच सगळी महिलांची जिंदगी गेली असती. ते असल्यामुळे आज महिलाला स्वातंत्र्य मिळाले. आज वानखेड नगरीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा बसवण्यात आला. ती आमच्यासाठी अत्यंत गर्वाची गोष्ट आहे, कारण ज्योतिबा फुले यांनी समस्त स्त्रियांसाठी जे क्रांती केली ते आमच्यासाठी अत्यंत म्हणजे आम्हाला न सांगता येण्याजोगती आहे. कारण की चूल आणि मूल यांच्यामध्येच आमचं सगळं जीवन जात होतं. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी जी उन्नती केली त्यांचं श्रेय क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनाच जाते. नमस्कार. आपण पाहू शकता या वानखेड गावामध्ये एक छोटंसं गाव आहे. संग्रामपूर तालुक्यातील वानखेड या गावामध्ये आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी मूर्ती बसवण्यात आली असून या ठिकाणचं वातावरण एकदम शांत असल्या कारणामुळे या ठिकाणी कोणत्याही जाती धर्माला या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याबद्दल कोणताही विरोध निदर्शनामध्ये आलेला नाही. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा पुतळा आहे. या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पुतळा आहे. म्हणूनच या ठिकाणी कुठंतरी क्रांतीची ज्योत ही पेटल्या गेली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने महापुरुष म्हणजे काय, महापुरुषाचे विचार सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्या कारणामुळेच या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा हा पुतळा बसवण्यात आलेला असेल असे यांच्या या गावाच्या पाहण्यावरून निदर्शनामध्ये येते. आपण पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झालेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं पूजन करताना दिसत आहेत. मात्र या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या महिला या ठिकाणी गोळ झालेल्या आहेत. आम्ही गावातील आढावा घेतला असता सर्वांच्या याच्यातून एकच निदर्शनामध्ये आला आहे की या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो पुतळा बसवण्यात आला याला कुठेही असा विरोध पाहायला मिळालेला नाही. संग्रामपूर येथील संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस स्टेशनला याची माहिती मिळतात. या ठिकाणी इथले जे PI पवार साहेब यांनी या ठिकाणी असा बंदोबस्त ठेवलेला आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी या गावाची शांतता भंग होणार नाही याकरिता
पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांच्या माध्यमातून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचं पूजन होताना दिसत आहे. तसेच या ठिकाणी तामगाव पोलीसचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आपला लावलेला आहे, जेणेकरून गावामध्ये कोणत्याही प्रकारची घटना घडू नये आणि शांतता भंग होऊ नये